नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आपल्याला आज एकच गाडीत गॅस भरायचा होता, कारण बाकी 2 गाडीत गॅस होता आणि गॅस भरून आपल्याला पिकअप शोरूमला घेऊन जायची होती. आधी बघितलं पिकअप चालू होती का, तर चालू झाली. मग चाललो शोरूमला, कारण लवकर गेलं तर लवकर नंबर लागेल म्हणून लवकरच चाललो होतो. मग गाडी घेतली वर्कशॉपमध्ये. त्यांनी स्टेअरिंग रॅक खोलला, आतमधला सेन्सर चेंज केला आणि ट्रायल घेऊन बघितलं तर ओके झालं होतं. सगळे कोड क्लिअर झाले होते. गाडी बी फायनली चालू झाली होती आणि तेवढ्यातच आपल्याला चिखलीवरनं 2 गाड्या लागणार होत्या, कारण की 5 टन मटेरियल होतं. आपण भोसरीवरनं आपली दुसरी गाडी मागवून घेतली होती, पण ती पण गाडी आली. दोन्ही गाड्यात मटेरियल भरायचं होतं. हे असे कास्टिंगचे जॉब होते. मग पहिल्यांदा पिकअप भरून घेतली, त्यानंतर अशोक लेलँड भरून घेतली, चलन घेतले आणि मग दोन्ही गाड्या सोबतच भोसरीच्या दिशेने गेल्या. आणि आपल्याला भोसरीत जाऊन लवकर गाड्या खाली करायच्या होत्या, कारण की आपल्याला परत 2 गाड्या मोहीसाठी लागणार होत्या. लगेच खाली करून घेतलं मटेरियल, लगेच पिकअपमध्ये भरलं मोठ्या आणि परत एक छोटी गाडी लावली आणि आपण चाललो मोहीला. मोहीला जाताना पण आपल्या दोन्ही गाड्या सोबतच होत्या. आज काय ट्रॅफिक नव्हतं जास्त, त्यामुळं काय लगेच पोचलो मोहीमध्ये. आपली छोटी गाडी पहिल्यांदा खाली करून घेतली, त्यानंतर आपली पिकअप आलीच होती, ती पण खाली केली. भोसरीत लगेच आलो, कारण की भोसरीतनं पण आपल्याला एक ट्रिप होती खडी मशीनची. मटेरियल न्यायचं आणायचं होतं. लगेच मटेरियल खाली केलं. तर मित्रांनो, कसा वाटला ब्लॉग नक्की लाईक, कमेंट, शेअर करा. धन्यवाद.